शिक्रापूर येथे कुख्यात गुन्हेगार लखन भोसलेचा पोलीस एन्काउंटर। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर मलठण फाटा परिसर येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात गुन्हेगार लखन भोसले ठार झाला। सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेला भोसले याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि सोनसाखरी चोरी अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे सावट होते। गेल्या काही दिवसांपासून सातारा परिसरात सोनसाखरी चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या। 2 दिवसांपूर्वी भोसलेने सातारा येथे एका महिलेकडून सोनसाखरी हिसकावून घेतली होती। या गुन्ह्यानंतर तो पुण्याच्या शिक्रापूर भागात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सातारा पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी 6:15 वाजता शिक्रापूर येथे सापळा रचला। पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न करताच भोसलेने हातातील धारदार कोयत्याने पोलिसांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झाले। स्वसंरक्षणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, त्यात भोसले गंभीर जखमी झाला। तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेच्या वेळी लखन भोसले सोबत आणखी एक साथीदार उपस्थित होता। एन्काउंटर दरम्यान तो पसार झाला असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। लखन भोसले हा पोलिसांच्या वॉन्टेड यादीतील गुन्हेगार होता। त्याच्यावर सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। या एन्काउंटरनंतर स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।